बदलापुरातल्या घटनेवरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टोप दागली। फडणवीसांच्या तोंडात एसआयटी हा शब्द शोभत नाही, आरोपी अटकेत, मग एसआयटी कशासाठी असा सवाल राऊतांनी केला। बदलापुरात लोक उद्रेकाने रस्त्यावर उतरले आणि त्या जनतेला तुम्ही गुन्हेगार कसे ठरवता असा सवालही संजय राऊतांनी केला। तर बदलापुरातील घटनेवरून राजकारण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी संताप व्यक्त केला। फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्यात। एक स्पेशल पीपी त्याच्यामध्ये आम्ही लावतोय, एसआयटी नेमलेली आहे। त्याचबरोबर लोकांनी म्हटलं की पोलिसांनी दिरंगाई केली तर पोलिसांना देखील त्याच्यावर कारवाई केली व तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांना देखील निलंबित केलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे त्या परिवाराच्या मागे सरकार आहे, शासन आहे। पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करेल। संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या मी सूचना दिल्या। देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानायला तयार नाही। हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात, बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल। या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता, त्या लोकांवर खटले दाखल करता। काय करताय तुम्ही महाराष्ट्राची अब्रू काढताय। मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या, या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 8-9 तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे हे देशाचं नुकसान आहे, रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान आहे। आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे। या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे। तो बदला